आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात समाधीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधिवत पूजा। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती। जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। ग्रामनिधीतून 2 वर्षात भांबोली ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण झालेल्या 3 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण दिमागदार सोहळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न। वाढत्या नागरिकीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण येत असला तरीही भांबोली ग्रामपंचायतीचे मागील 2 वर्षातील काम कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले व्यक्त। प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरांची चावी प्रदान सोहळा। या सोहळ्याला आमदार बाबाजी काळे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, सरपंच शीतल पिंजन, उपसरपंच अर्जुन राऊत, संजय रौंदळ, सुनील देवकर, शिवाजी मांदळे, काळूराम पिंजन आदींची उपस्थिती। गावाला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी उद्योजकांचं सकारात्मक पाऊल। विद्युत पंपाद्वारे विहिरीतून पाणी उपसून स्वतः पाईपलाईनद्वारे पाणी गावच्या विहिरीत सोडले। गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळेल यासाठी केलं परफेक्ट नियोजन। शेतकरी नामदेव भिकाजी ढमाले, उद्योजक उमेश ढमाले, संतोष ढमाले, मीननाथ ढमाले यांनी 5 एकर शेतातील पिकाला पाणी न देता गावाची तहान भागवली। म्हाळुंगे MIDC मधील कोझेमे प्रिसिजन पार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधील 7,49,53,521 रुपयांचा अपहार। बनावट दस्त आणि बनावट धनादेशाचा खरा आहे म्हणून केला वापर। या प्रकरणी सिंहगड येथील ललित गांधी, सुधीर सोनावणे यांच्यासह मुंबई येथील एका महिलेविरोधात म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल। 2013 ते 2017 दरम्यानचा प्रकार। पुण्यातील व्यावसायिकाने दिली फिर्याद। उन्हापासून बचावासाठी ट्रकच्या सावलीमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीचा अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू। येलवाडी गावच्या हद्दीत टॉवर लाईन हॉटेल समोर येलवाडी ते देहूगाव रस्त्यालगत घडली घटना। ट्रक अंगावरून गेल्याने 37 वर्षीय मारुती दिनकर मुंडे यांचा अपघाती मृत्यू। 30 वर्षीय महिलेची म्हाळुंगे MIDC पोलिसात फिर्याद। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दौऱ्यात दोघांनी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांची हुज्जत घालून पोलिसांना धमकावले। दोघांनी वाहतूक नियंत्रणासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडीने उडवले। घटनेत पोलीस कर्मचारी संदीप जगदाळे जखमी। स्वप्नील देवकर आणि रवींद्र खांडवे यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।